घंटा विकास आहे ह्याला विकास म्हणते घंटा विकास आहे घंटा विकास आहे ह्याला विकास म्हणते घंटा विकास आहे घंटा विकास. कोटगी सोलापूर हा रस्ता शहराला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरती शुगर फॅक्टरी, साखर कारखाने, राष्ट्रीय महत्वाकांक्षी प्रकल्प, NTPC, बिर्ला सिमेंट फॅक्टरी, शेट्टीनाड सिमेंट फॅक्टरी असे ऊसाचे वाहतूक आहेत. यार असे जे ऊसाच्या गाड्या जातात यांच्याकडे यांना कोणत्याही प्रकारची सुविधा नसते आणि हे प्रवाशांचा जीव घ्यायला कारणीभूत ठरताना दिसत आहे. त्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकता ना रिफ्लेक्टर आहे ना काय आहे, मोठमोठ्याने साऊंड लावून हे गाड्या जातात. मागच्या दुचाकी स्वारांना याचा सामना करावा लागतो. संबंधित पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार यांचं सगळीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. माननीय जिल्हाधिकारी आणि प्रांत साहेबांनी याकडे जातीने लक्ष देऊन या नागरिकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण पाहू शकता गाड्या हजारोच्या संख्येने गाड्या जाऊ लागलेत. आज वेळ अमावस्येचा दिवस आहे. रस्त्याला अक्षरशः खंड नाही अखंडपणे हा रस्ता चालू आहे. असा एक पण दिवस उजाडताना दिसत नाही की आज अपघात नाही. दररोज अपघाताची मालिका श्रृंखला चालूच आहे. वैतागून गेलेत गावकरी आणि आजूबाजूचे लोक, दुकानदार सगळे वैतागून गेलेत. सगळ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सकाळी कामासाठी येतात पण संध्याकाळी तीच लोक आणि तीच व्यक्ती घरी सुरक्षितपणे पोहोचेल याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे सरकारकडून जिल्हाधिकारी साहेबांनी या भागाकडे जातीनं लक्ष देऊन या समस्याचं निराकरण करायला पाहिजे. आपण पाहू शकता हे खड्डे पाहू शकता, असे भले मोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष होताना दिसतोय. सचिन अक्के कुठून आला? सोलापूरून. तुम्हाला हा रस्ता कसा वाटला? एकदम बेकार रस्ता. काय सामना करावा लागतो? दुर्दशा खूप झालेली आहे आणि महिला वगैरे बालकांना आणण्यासाठी नेण्यासाठी खूप अवघड आहे. पण लोक म्हणतात आणि सरकारी अधिकारी म्हणतात की विकास चालू आहे सोलापूरला. तुम्हाला वाटतं विकास चालू आहे? घंटा विकास आहे ह्याला विकास म्हणते घंटा विकास आहे घंटा विकास. ताई आपलं नाव काय ताई? दीपाली सचिन. तुम्हाला प्रवास करताना कसा वाटला? खूप त्रास झाला. आज तर इतका त्रास लागत आहे. आज वेळ अमावस्येचा दिवस आहे आणि गाड्यांची वर्दळ तशात हा रस्ता एक नंबर रस्ता म्हणताय तुम्ही? अगदी एक नंबर. आज तर मला जीव मोठीत घेऊन येतो या रस्त्यावर. कारण मला बसता येत नाही या गाडीवर. काय झालं? अजून 2 मुली आहेत माझ्या, पण मला बसता येईल दुसऱ्यात आली. एवढा अपघात व्हायला इकडून यायचे. आपण सोलापूरला स्मार्ट सिटी म्हणून दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण हे असे जे वाहनधारक आहेत आणि या ताई काय म्हणाले आता, त्यांची मुलं हा रस्ता खराब असल्यामुळे दुसऱ्यांच्या गाडीवरती त्याची वेळ आली. खरंच तुम्हाला काय वाटतं, सोलापूरचा विकास होतोय की विकासाच्या नावाखाली प्रवाशांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास द्यायचा काम होतोय? हे तुम्ही ठरवा. दिवस नाही, ही 3-4 वर्षापूर्वीच रस्ता आहे. अजिबात बदल नाही. काहीच बदल नाही. जातोय तेव्हा पण सोलापूरला तरी स्मार्ट सिटी म्हणून ओळखतात की हो. फक्त नावाला कागदोपत्री आहे. या ताईचं म्हणणं आहे सोलापुरी स्मार्ट सिटी फक्त कागदोपत्री आहे, बाकी काहीच नाहीये. आपण पाहू शकता. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून सगळ्यात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. NGTV मराठी न्यूज चॅनलसाठी बंदगी ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत कॅमेरामॅन रहमान शेख, कोटगी, सोलापूर.